नमस्कार, मी लकी. आणि हे जे तुम्ही समोर फुटेज बघता हे ऑलरेडी खूप लोकांनी खूप वेळा बघितलं असेल. कालपासून आजपासून कंटिन्यू तेच चालू आहे. हे आहे आयुष्यमान आरोग्य मंदिर, जे की बारामती मधलं आहे. जे अजितदादांचं प्लेन क्रॅश झालंय तिथनं हे फक्त 350 मीटरच्या अंतरावर, 366 फक्त मीटरच्या अंतरावरती असलेलं एक केंद्र आहे. जे तुम्ही कॅमेरा बघताय तर समोरच्या बिल्डिंग मधनं त्या आरोग्य मंदिराकडे बघतोय. आणि मागे तुम्हाला आता मी जसं पुढे करीन तसं तुम्हाला लक्षात येईल की यात प्लेन पण दिसायला सुरुवात होईल. आता जर तुम्ही बघितलं तिथनं प्लेन ऑलरेडी निघालेला आहे आणि त्या कोपऱ्यात जाऊन तो क्रॅश होतो. टोटल एक 8 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये प्लेन ह्या कोपऱ्यावरनं निघतो आणि इकडे जाऊन क्रॅश होतो. जर तुम्ही कन्सिडर केलं किती अंतर हे गेलेलं आहे तर आपल्याला बेसिकची आयडिया येऊन जाते की हा प्लेनचा स्पीड किती असणार आहे. जर तुम्ही खालती बघू शकता 366 मीटरचं अंतर आहे या आरोग्य मंदिरापासून या लोकेशनचं, जिथे आपल्याला प्लेन फर्स्ट टाइम दिसायला तयार होतो. आता मी हे कसं शोधून काढलं तर बेसिकली जर मी परत थोडंसं मागे गेलो ना आधीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता आपण कुठल्या अँगलमध्ये व्हिडिओ बघतोय. आता हा जो अँगल आहे इथला भिंतीचा, हा गुगलवरनं ट्रेस करून मी बरोबर ह्या लोकेशनवरनं तसा इथे आणलाय. आणि जेव्हा आपण हा पॉइंट आउट करतो तर हे अंतर इथे मिळून जातं प्लेनच्या लोकेशनचं, कारण की प्लेन इथे आहे. बरोबर आहे. त्याच वेळेला आपण ह्या साईडला एक फ्लॅग आहे, तिकडनं अंतर इथलं फ्लॅग आउट करतो जेव्हा ब्लास्ट झालेलं आहे. म्हणजे ह्या दोन तुम्हाला डेस्टिनेशन मिळून जातात. काय आहेत त्या? एक म्हणजे कॅमेरामध्ये येण्याची लोकेशन आणि दुसरी म्हणजे ब्लास्ट होण्याची लोकेशन. तिचं अंतर आहे 334 मीटर. हे जे आहे ते हे ना आपण आता फुटेज प्ले करूया. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल काय काय पुढे चालू आहे त्यामध्ये. हे आरोग्य मंदिर आहे जे मी तुम्हाला आधी सांगितले ते, आणि हे जे डिस्टन्स आहे ते फक्त 201 मीटरचं आहे दोन लोकेशन मधनं. आता हा जो सेकंड व्हिडिओ आहे जो आपण बघतोय खूप लोकांनी बघून झाला, ह्याच्यामध्ये 56 सेकंड्स वरती आल्यावरती तुम्हाला इथनं प्लेन खालती येताना म्हणजे एक स्मज दिसतो. प्लेन आहे असं ओळखताना पण येत नाही, पण तिथे दिसतंय. हे डिस्टन्स आहे 712 मीटरचं अप्रॉक्सिमेटली. आता आपण चालू केला व्हिडिओ, परत तुम्ही बघू शकता. 56 वरती आल्यावरती मी तुम्हाला थोडंसं दाखवण्यासाठी जवळ जातो परत. हा 56 आला, हे बघा गेला खालती मी येण्याच्या आधीच, आणि त्या साईडला ब्लास्ट झाला होता. ह्या फुटेजमध्ये फक्त 4 सेकंदासाठी समोर आलेला आहे प्लेन. म्हणजे कुठे ह्या कोपऱ्यातून इथे पोहोचण्याचं अंतर जे आहे ते फक्त 4 सेकंदाचं आहे. ह्याच्यावरनं आपण अंतर काढू शकतो प्लेनचं किती आहे ते, तिथपासून तिथपर्यंत होण्याचं, कारण की आपल्याकडे ऑलरेडीचा डाटा आहे पहिल्या व्हिडिओचा. हे जर बघितलं ना तुम्ही अंतर ह्याच्या व्हिडिओ मधलं, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जसं मगाशी आलेलं आहे 202 मीटरचं, तर 202 मीटर जाण्यासाठी प्लेनला जवळजवळ 5.5 सेकंद लागलेले आहेत. जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन करतो तर हा स्पीड जवळजवळ 152चा स्पीड येतो टेक्निकली स्पीकिंग. पण आपण बोलून चालू 5-10 किलोमीटर पुढे मागे, तर कमीत कमी 140चा स्पीड असावा आणि मॅक्सिमम 155चा स्पीड असला पाहिजे ज्या वेळेला हे प्लेन क्रॅश होतोय खालती ते. तर जी कंपनी आहे, आता ही दुसरी लोकेशनचा व्हिडिओ जो आपण आधी बघितलाय ती लोकेशन तुम्हाला दाखवतो. ह्या कोपऱ्यापासून जर तुम्ही बघितलं ना, हे हायवे आहे आणि इथे हा पेट्रोल पंप आहे, आणि इथे जे लोकेशन आहे जिथे प्लेन पूर्णपणे क्रॉस झालेलं आहे ती ही लोकेशन आहे. 712 मीटर अंतर आहे फक्त 1 किलोमीटर है ना. मग विजिबिलिटी एवढी पण खराब होती असं म्हणता येणार नाही. आता जो आपण ढाबा बघितलाय आणि हे पेट्रोल पंप इथे दिसतंय तुम्हाला, हा इथे समोर ढाबा आहे. हे जुनं गुगल व्ह्यूचं इमेज आहे त्यामुळे यात अपडेट नाहीये, पण हा टेप तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसू शकतो. इथे समोर ढाबा आहे, या साईडला एक ट्रक थांबलेला आहे जो की हा इथे आपल्याला दिसू शकतो. आणि मग जर आपण इथनं व्हर्टिकल अशी लाईन खेचली या 3 लाईनच्या मध्ये, हे 3 झाडं कंटिन्युअसली दिसतात आपल्याला जिथे प्लेन खालती पडतो आणि ब्लास्ट होतो. तर हे तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल की लोकेशन आणि आपण कसं कॅल्क्युलेशन करतोय काय मीटरवरती कुठे कोण आहे त्याचं. आता हे जे आकडे आहेत हे आहेत लुअर जेटचे लँडिंग स्पीडचे. म्हणजे मॅक्सिमम स्पीड किती पाहिजे त्याला, मिनिमम स्पीड किती पाहिजे. मॅक्सिमम स्पीड म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडनी जर प्लेन उतरलं तर तो डॅमेज होणार आहे. आणि मिनिमम म्हणजे ही एक थ्रेशोल्ड क्रायटेरिया, ह्याच्यापेक्षा खालती असेल तरी पण तो डॅमेज होऊ शकतो. तर ह्या 2 स्पीडच्या मध्येच प्लेन लँड झालं पाहिजे, आणि त्याला लँड होण्याकरता एवढं अंतर गरजेचं आहे. ते म्हणजे 3220 फूट ते जवळजवळ 2607 फूट. म्हणजे हे जवळजवळ एक समजा ना 800 ते 900 मीटरच्या अंतरामध्ये प्लेन हे 0 वरती येऊ शकतं टॉप स्पीड वरून. हे टॉप स्पीड म्हणजे जे आकाशामध्ये उडून खालती उतरून लँड करण्याचा. आता हे त्यांचं ब्रेकआउट आहे 331 म्हणजे 242 किलोमीटर ताशी वेग होऊन जातो. ऍट द सेम टाइम मिनिमम जो आहे तो आहे 106चा.
तो पण येऊन जाईल आता. 106 किलोमीटरचा स्पीड बोलल्यावरती तो बसतो 196 किलोमीटरचा. आता माझ्या मनात आधीपासून चालू होतं की काहीतरी इथं घोळ आहे. सगळ्यांनी दाखवलं व्हिडिओचं कसं झालं काय झालं, पण हा एक व्हिडिओ आहे ना, हा जो खूप महत्वाचा आहे. हे बघू शकता तुम्ही, फ्लाईट रडार 24च्या साह्याने आपल्याला मिळाला व्हिडिओ आहे हा, जो की मी इंटरनेटवरनं डाउनलोड केला. आय डोंट नो, काय माहिती एखाद्या वेळेस ते आपल्याला स्ट्राईक पण करतील, मे बी. नक्की केलं तर बरंच आहे. आपण बघू शकतो काय होत आहे. आता हे अजितदादांचं पवाराचं फ्लाईट आहे, इकडनं असं हे फिरून पूर्ण येणार आहे. मी थोडं पुढे घेतो. जर तुम्ही बघितलं, मला ह्यात एकच गोष्ट दाखवायची आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला, ती म्हणजे ही ग्रीन लाईन इथे थांबते आणि नंतर परत सुरू होते. ह्याच्यामध्ये कोणाला का डाऊट येत नाही मला समजत नाही, असं का झालं असावं. प्लेननी तर लँड केलं नाहीये ऑब्विसली. माझं मत, स्वतःचं मत असं आहे. आता ह्याच्यामध्ये ह्यात हेडिंगमध्ये पण हाईट पण दाखवलेली मगाशी, ही जी की 2800 फुटापर्यंत येऊन जातं. ते ऑलरेडी 2100 फूट वरती आहे, म्हणजे हा प्लेन फक्त 600 फूट वरती असलं पाहिजे, कारण की समुद्र सपाटीवरनं अंतर दाखवतोय. मग हा प्लेन सध्या 600 फूट वरती आहे हवेमध्ये, माझ्या अंदाजाने सध्या ज्या लोकेशनला आहे तिथे. आणि असं होऊ शकतं का कदाचित हा जो प्लेन आला, जो की रनवे ऑलरेडी अपलिफ्ट असल्यामुळे एका साईडला डोंगरावरती असल्यासारखं साईडनी गेलाय ह्या रनवेच्या, आणि जेव्हा कळलं की बाबा नाही ते रनवे चुकीचा पकडलाय आपण, किंवा आपण साईडला आहोत जास्त, तेव्हा त्यांनी परत वरती गेलं. पण त्याच वेळेला फ्लाईट रडारनी रीड केलंय की हा टचडाऊन झाला असावा, कारण की तेव्हाच ही ग्रीन लाईन थांबलेली आहे ना. ही ग्रीन लाईन नाही आहे म्हणजे याचा अर्थ हा प्लेन इथला रडारवरनं गायब झालेला आहे. म्हणजे हा त्यांनी कन्सिडर केला की हा प्लेन उतरलाय. तर माझं मत असं आहे की ह्या डोंगराची जी क्लिफ आहे ह्या साईडला प्लेन आलं आणि जे की खूप जवळ आलं, आणि त्यावेळेला एखाद्या इंजिननी काहीतरी कचरा इनहेल केला, एखादं इंजिन थोडंफार डॅमेज झालं किंवा काहीतरी झालं, आणि तरी पण त्यांनी कॅरी फॉरवर्ड करून सेकंड गो अराउंडला आला. आणि जेव्हा सेकंड गो अराउंडला आला तेव्हा ही परिस्थिती होते की हे प्लेन, आता इथे तुम्हाला हाईट पण दिसून येईल असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये कुठेतरी बघत होतो मी, हाईट दिसत होती 2800 मीटरची हाईट होती लास्ट नोन हाईट गायब होण्याच्या आधी, आणि हा नंतर इथे प्लेन क्रॅश होऊन त्याचं अंत झालेला आहे. तर मला तर माझं एक स्पष्ट मत आहे की जेव्हा प्लेन फर्स्ट टाइम गो अराउंडला आला, तुम्ही बघू शकता इथं खूप सारी झाडं आहेत. इथनं त्यांनी टच करून बोला किंवा जवळून गेला त्यावेळेस थोडंसं विंग डॅमेज झालं असावं, किंवा त्यांनी इंजिन मध्ये काहीतरी इनहेल केलं असावं, जेणेकरून इंजिन पुढे जाऊन थोड्या वेळाने डॅमेज झालं आणि येताना खालती ते क्रॅश झालं. दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की ऑलरेडी प्लेन हवेत असताना चुकून कोणीतरी म्हणजे स्टिअरिंग प्लेनची जी पुश केली गेली जोरात एका साईडला, त्यामुळे प्लेन हवेमध्ये पूर्णपणे टिल्ट झालं. लक्षात घ्या, प्लेन उडण्यासाठी कसं आहे, प्लेनला लेवल राहायला लागतं. असं जर तुम्ही असं केलं तर त्याला विंग्स नाही आहेत तर त्याला लिफ्ट मिळणार नाही, मग तो ऑब्व्हियसली खालतीच पडणार आहे असं असेल तर. मग त्यामुळे त्यात तर चान्सच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी लो प्रॉक्झिमिटी ग्राउंडची आहे ती, जसं मी म्हटलं की 600 फुटावरती तो कोपऱ्यावरती टर्नवरती असताना हाईट होती. जेव्हा तो लँडिंगला आला असेल या साईडला, माझ्या मते माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जेव्हा त्यांनी लँडिंगचा अप्रोच सुरू केला, म्हणजे हवेमध्ये जे आपण सुरुवातीचे जे व्हिडिओ बघतोय ना, जे की हे वाले आहेत इथले, हा व्हिडिओ झाला किंवा एक सेकंड हा व्हिडिओ झाला, ह्याची हाईट इथे असताना माझ्या माहितीत 300 ते 400 फुटाचीच आहे ही जी येईल ना आता हाईट हे प्लेनची तिथली. मग आता ह्याच्यामध्ये कसं होईल सांगा मला, ही तिकडनं फिरून आला तेव्हा ऑब्व्हियसली 600 होती, पण त्यांनी 200 फुटांनी हाईट ड्रॉप करून हा 400 फुटावरती होता या साईडला, आणि पुढे जाऊन त्याचं क्रॅश झालेलं आहे. ह्याच्यामध्ये 100% काहीतरी मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत नाही आहेत, पण ह्यात डेफिनेटली 2 इश्यू असे होऊ शकतात. जसं मी आधीच सांगितलं की तो रनवेच्या ह्या साईडनी गेला आणि किंवा ह्या साईडनी आधी एकदा पास झालेला आहे, ज्याच्यामध्ये त्यामध्ये काहीतरी इंजिन मध्ये गेलंय, यात त्यामध्ये खूप कॅटोस्ट्रॉफिक एरर झालाय, ज्याच्यामध्ये योग पूर्णपणे एका साईडला फिरला गेलाय आणि प्लेन हवेमध्येच टिल्ड झाला, आणि त्याच्यामुळे तो पुढच्या 200 फुटामध्ये प्लेन खालती पडलाय. थँक्यू फॉर वॉचिंग. ह्यासाठी खूप एफर्ट घ्यायला लागले, जवळजवळ 4 तास घालवलेत, पण आय थिंक इट इज वर्थ इट. सॉरी, इट इज नॉट व्हेरी प्रोफेशनल वर्क व्हॉट आय हॅव डन, but this is what I can do best. I'm not a professional YouTuber. Thank you for watching.